मुंबईतील समुद्राला मोठी भरती आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आपण सध्या पाहतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू आहे। सकाळपासूनच संततधार पावसाची सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुंबईतील समुद्राला ही मोठी भरती आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुंबईमधून ही महत्त्वाची बातमी, ज्या ठिकाणी समुद्राला मोठी भरती आल्याचं सध्या समोर येत आहे। समुद्रात 2 ते 3 मीटरच्या उंच लाटा सध्या पाहायला मिळत आहे। आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहू शकतो। मुंबईतल्या समुद्राला ही मोठी भरती आलेली आहे। जवळपास 2 ते 3 मीटरच्या उंच लाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण त्या संदर्भातली लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवर पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, त्या संदर्भातली दृश्य सुद्धा पाहू शकतोय। मुंबईतील समुद्राला मोठी भरती आल्याचं सध्या समजतंय। नक्कीच गौरी, आज सकाळपासून पावसाची संततधार ही मुंबई आणि मुंबईतील इतर उपनगरात पाहायला मिळते आणि त्यातच समुद्रकिनारी देखील पावसाची संततधार ही सुरू आहे। आपण दृश्य पाहू शकतो, या ठिकाणी आहेत। पाहायचं झालं तर आज समुद्रामध्ये सकाळच्या सुमारास भरतीच्या वेळी 3 ते 4 मीटरच्या उंच लाटा आहेत, त्या समुद्रकिनाऱ्यावरती धडकण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर आज मुंबईला येलो अलर्ट असून सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही भागात मुसळधार पाऊस देखील कोसळण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। जर आपण समुद्रकिनारी पाहिलं तर समुद्रकिनारी देखील पाऊस सुरू आहे, तर समुद्रात देखील काही ढग आहेत ते आता दाटलेले आहेत आणि याचमुळे येणाऱ्या काही तासांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा मुंबईमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। 3 ते 4 मीटर पर्यंतच्या उंच लाटा या समुद्रावरती धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। आज मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जर का भरतीच्या वेळी मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला तर काही सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता आहे। परंतु आज सकाळपासून सुरू असलेल्या या संततधारेमुळे मुंबई आणि मुंबई किनारपट्टीवरती पावसाची रिमझिम कायम पाहायला मिळते आणि सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। गौरी, नक्कीच निखिल, त्यामुळे नागरिकांनी समुद्राच्या किनारी जाऊ नये असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे। धन्यवाद निखिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।